स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 19 मेला आपण पाहणार आहोत की काव्याने पार्टीमध्ये घातलेल्या गोंधळामुळे नंदिनी काव्याला ताकीद देते की तू जर असंच वागलीस तर माझ्यातलं ताई पण तुला दाखवावं लागेल. आत्ताच्या आत्ता वसू आत्यांची माफी माग. यावर काव्या हात जोडून वसू आत्याची माफी मागते, पण वसू आत्या खोटं खोटं हसत काव्याला माफ करायचं नाटक करते. यानंतर काव्या रूम मध्ये जायला निघते. इतक्यात नंदिनी पार्थची देखील तिला माफी मागायला लावते, पण ताई तू आता अति करतेस म्हणत काव्या आणि नंदिनी मध्ये भांडणं होतात. काव्या म्हणते की पार्थ माझा नवरा आहे आणि हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, आम्हाला काय करायचंय ते आमचं आम्ही बघून घेऊ. काव्या असं म्हणतात सगळेच आनंदी होतात. शेवटी पार्थला तू तुझा नवरा मानलंस असं नंदिनी काव्याला म्हणते आणि यानंतर सगळेजण जेवायला निघून जातात. जाता जाता जीवा म्हणतो की हॅपी 1 मंथ अॅनिव्हर्सरी मिसेस काव्या पार्थ देशमुख. जीवाचं असं बोलणं ऐकून काव्याला मात्र वाईट वाटतं. यानंतर रात्री दिवसा झालेल्या सगळ्या प्रकारावर जीवा चिडलेला असतो. तो नंदिनीवर ओरडतो की मला तुझा त्रास होतोय, हे सगळं प्लॅनिंग करायची काय गरज होती, तू मला काहीच नाही सांगितलंस, तुला काय वाटलं यांनी माझा त्रास कमी होईल. जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी ओरडते आणि ती म्हणते की मग काय केल्याने तुमचा त्रास कमी होईल, काय करू ज्याने माझी काव्या हसू लागेल, काय करू ज्याने तुम्ही माझ्याशी नीट बोलाल. नंदिनी जीवाला हे सगळं समजवत असते, तर इकडे काव्या खोलीत रडत असते. इतक्यात तिथे पार्थ येतो. पार्थ आल्यावर ती म्हणते की पार्थ बाहेर जे काही मी बोलली ते सगळं ओघाओघात बोलले, तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का करत नाही, मला डिवोर्स द्या पार्थ असं म्हणत काव्या रडत असते. काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ नाराज होतो. तो देखील बाहेर रडत असतो. तर इकडे बायको म्हणून मी इतकी लूजर आहे जीवा असं म्हणत नंदिनी जीवाला म्हणते की तुम्हाला जर डिवोर्स हवा असेल तर मी द्यायला तयार आहे, तुम्हाला मी या नात्यातून मोकळं करेल असं नंदिनी जीवाला सांगते. तर इकडे पार्थ म्हणतो की लग्न मोडण्यापेक्षा लग्न टिकवायचंय. तर काव्या म्हणते की मला लग्न मोडणं हा सोपा पर्याय वाटतोय. त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि नंदिनी एकमेकांना सांगतात की डिवोर्ससाठी दोघांमध्ये बोलणं झालंय. यावर ही दोघं एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न करतात. तर इकडे रम्या काव्या आणि नंदिनीमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करते. ती काव्याला म्हणते की तुझ्या ताईने सर्वांसमोर तुझा अपमान केलाय असं म्हणत ती काव्याच्या मनात नंदिनीविषयी द्वेष निर्माण करते. त्यामुळे आता मालिकेत काव्या आणि नंदिनीमध्ये फूट पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडतोय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.